पार्थेने याही घराचे एक अविस्मरणीय असे चित्र काढले होते. ती या संदर्भात एके ठिकाणी लिहिते, एम्लेच्या या घराला सुरेख नक्षी आहे. खोल्याही प्रशस्त आहेत. पाहुण्यांचे स्वागत व आदरातिथ्य मोठ्या आनंदात व यथायोग्य रीतीने करता येणार एवढे ते मोठे आहे. भाज्या व फळाफुलांसाठी पोकळ अशी जमीन व हवा आहे. थंडी सरता व उन्हाळा सुरू होताना विविध प्रकारची फुले येथे आसमंतात फुलून येतात. त्यांचा नुसता वर्षाव होत असतो. वातावरण विविध रंगांनी प्रफुल्लित झालेले असते. अनेक प्रकारचे गुलाब शोभा वाढवितात. लिलीही आपली हजेरी लावते. कडक हिवाळा येईपर्यंत बाग नुसती मोहरून येत असते. या घराला नाजूक नक्षीकाम केलेले फर्निचर आहे. ग्रीक व इटालियन संगमरवरी फरशा आहेत. मनमोहक रंगांच्या चित्रांनी भिंती सुशोभित केल्या आहेत. घराला झळाळी आणणारे झालरीयुक्त पडदे गिरदे आहेत. या घरात आणखी एक गोष्ट लक्ष वेधून घेते आणि ती म्हणजे जुन्या नव्या काळातील खच्चून भरलेली पुस्तकांची कपाटे. या घराला दुःखाला व चिंतांना थाराच नव्हती व नाही आहे. आसपासच्या गरीब लोकांना दानशूरपणे मदत करून घराचे सौंदर्य वाढलेच होते. सगळं कसं आनंदात चालू होतं. फॅनी वेन घर मनासारखं मिळालं म्हणून खुश होते. फॅनीलाही आता मनसोक्त जीवन जगता येणार होतं. पण कुठेतरी काटा चलू लागला होता. तो म्हणजे वेनच्या आईचं फॅनीशी असलेलं तुटक व तुडसडेपणाचं वागणं. वेनची आई प्रत्येक गोष्टीत फॅनीला विरोध करीत असे. माय मात्र फॅनीचे कौतुक करीत असे. माय एक अत्यंत हुशार, प्रेमळ व संवेदनशील स्त्री होती. फ्लॉरेन्सवरही तिचा फार फार जीव होता. ही माय जसजशी फॅनीच्या जवळ जात होती तसा सासूचा सुनेवरील राग वाढत गेला. पुढच्या काळात तर फॅनी तिच्या असमाधानाचा बकराच बनत गेली. वेनच्या आईच्या रागाचे महत्त्वाचे कारण म्हणजे वेनच्या मनात फॅनीविषयी विलक्षण प्रेम होते. फॅनीच्या मनात वेनविषयी आदराची व पूज्य अशी उत्कट भावना होती. जरी ती त्याला वारसदार मुलगा देऊ शकली नाही तरी दोघांचे परस्परांवरील प्रेम तीळमात्र कमी झाले नव्हते. त्यात फॅनीने आपला भाऊ सॅम्युअल उर्फ सॅम आणि माय यांचे लग्न करून देण्याचा घाट घातला होता. त्या दोघांनी एकमेकांना मनाने भरले होते. पण वेनच्या आईला हे लग्न पसंत नव्हते. अर्थात नंतर त्या दोघांचे लग्न झालेच. वेननी कधीच आपल्या कौटुंबिक तणावाचा बाऊ केला नाही. मुलींचे आरोग्य, फॅनीचा आनंद आणि आपले उद्योग यांनाच त्यांनी काय ते महत्त्व दिले. 1825 एम्लेचे घर विकत घेतल्यावर नायटिंगेल कुटुंब स्थिरस्थावर झाले. एव्हाना फ्लॉरेन्स 5 वर्षांची झाली होती. ली हर्स्टच्या घरी उन्हाळ्याच्या दिवसात आणि इतर काळात एम्लेच्या घरात हे कुटुंब मुक्काम करीत असे. वर्षातून 2 वेळा लंडनला जाऊन तिथे राहणे, लोकांच्या गाठीभेटी घेणे, करमणुकीच्या कार्यक्रमांना हजेरी लावणे असे त्यांचे मजेचे दिवस सुरू झाले. एम्लेचे हे घर आजही आपल्याला पाहायला मिळते. येथे आता शाळा आहे. फॅनीला लंडनमध्ये राहून मौज मजा करण्यात आनंद वाटत असे. त्यासाठी ते हॉटेलमध्येही राहत असत. पण वेन यांना केवळ मजा करण्याची आवड नव्हती. वाचन, शिकार करणे हे नाद त्यांना होते. एव्हाना त्यांनी राजकीय व सांस्कृतिक क्षेत्रातील लोकांशी संबंध वाढविले होते. अनेक प्रतिष्ठित लोकांमध्ये त्यांची उठबस होऊ लागली होती. स्थानिक राजकारणात त्यांनी सक्रिय भाग घेण्यास सुरुवात केली होती. ली हर्स्ट व एम्लेतील मोफत शिक्षण देणाऱ्या शाळांना त्यांनी मुक्तहस्ते मदत केली होती. आसपासच्या भागात सुधारणा घडवून आणण्यात वेन यांनी पुढाकार घेतला होता. याचाच परिणाम म्हणून की काय, वेन 1829 हॅम्पशायरचे नगरपाल म्हणून निवडून आले होते. त्यामुळे तर त्यांच्या कामात त्यांना आणखीनच रस वाटू लागला. जबाबदाऱ्या वाढल्या.
वेन पार्टीचे काम करता करता राजकारणात व समाजकारणात अधिकच गुंतत होते. आत्तापर्यंत अनेक मोठमोठ्या लोकांकडून अनेक समारंभाची आमंत्रणे नायटिंगेल कुटुंबाला येऊ लागली. एका उच्चभ्रू कुटुंबात त्यांची गणना होऊ लागली. या काळात वेननी आणखी जमीन खरेदी करून आपल्या मालमत्तेत भर घातली होती. इंग्लंडमधील 1/4 जमीन 200 धनाढ्य लोकांच्या हातात होती आणि त्यात त्यावेळी वेनचा समावेश होता. यावरून त्या काळातील या लोकांची श्रीमंती आपल्याला लक्षात येते. पैसा, प्रतिष्ठा, सत्ता, संस्कृती व बुद्धिमत्ता अशा सर्वार्थांनी नायटिंगेल कुटुंब यशाच्या शिखरावर होते. या उभरत्या काळात फॅनी ही वेनची प्रेरणा होती, शक्तिस्थान होती. सामर्थ्य तर होतीच. तिच्या प्रोत्साहनाने वेनच्या मूळच्या कर्तृत्वाला झळाळी आली होती. फॅनी मात्र आपले साधे सरळ आयुष्य जगत होती. गृहिणीची कर्तव्ये पार पाडीत होती. मुलगा नाही म्हणून मनातल्या मनात कुढत होती, खंतावत होती. पण फ्लॉरेन्सच्या रूपाने आपला मुलगाच घरात वावरतो आहे अशी समजूतही ती करून घेत असे. कौटुंबिक स्थिरता आणण्यात ती सुद्धा खूपच कष्ट करी. घराची व्यवस्था, मुलींकडे लक्ष, लोकांशी पत्रव्यवहार, त्यांच्याशी गाठीभेटी असे तिचे मोठ्या धामधुमीचे आयुष्य चालू असे. या काळात तिने प्रचंड पत्रव्यवहार केला. तिला नादच होता तो. संसारातल्या प्रत्येक गोष्टीचे नियोजन, आयोजन, रूपरेषा आखण्यात फॅनीचा कुणी हात धरू शकत नसे. मुली मोठ्या होताना तिने त्यांनाही त्यात तयार केले होते. त्या बाबतीत ती अतिशय काटेकोर होती. दोन्ही मुलींनी आपल्यासारखे व्हावे अशी तिची मनोमन इच्छा असे आणि त्या दृष्टीने तिचे प्रयत्नही असत. मुलींना आयुष्यात उत्तमोत्तम संधी मिळाव्यात असेच तिचे मातृहृदय होते. नायटिंगेल कुटुंबाच्या इस्टेटीचा उपभोग आपल्या मुलींना घेता यावा म्हणून ती झटत असे. लंडनमध्ये असतील तर फॅनी मुलींना घेऊन नातेवाईकांकडे जाई, तर वेन आपल्या उद्योगात गर्क होत असत. ली हर्स्ट व एम्लेमधील 2 घरे होतीच. मुली थोड्या मोठ्या झाल्यावर फॅनी, वेन दोघेच फिरायला जात. पार्थे आयाबरोबर असे आणि फ्लॉरेन्स एखाद्या मावशीकडे किंवा माय आत्याकडे असे. नायटिंगेल व इतर नातेवाईक यांचे एक वैशिष्ट्य म्हणजे ते सर्वजण पत्रव्यवहार करून सतत परस्परांशी संबंध ठेवून होते. एकमेकांच्या सुखदुःखाशी समरस होत असत. या पत्रातून त्या त्या कुटुंबातील व्यक्ती, त्यांचे संबंध, मतमतांतरे, त्यांच्या कल्पना, अनुभव यांचे दर्शन होते. विशेषतः फ्लॉरेन्सला अशा पत्रव्यवहारात खूपच रस होता. फॅनीचा हा गुण तिने आश्चर्यकारकरित्या उचलला होता. अगदी लहान वयापासून ती सर्वांना पत्रे लिहू लागली होती. छान वर्णने त्यात असायची आणि त्या प्रत्येक पत्राची प्रत आणि आलेली पत्रे यांचे संग्रह करायचा त्यातील आणखी एक विशेष. फ्लॉरेन्स लहानपणापासूनच अवखळ, चुणचुणीत व हुशार. तिला सांभाळणे सोपे काम नव्हते. तिला वाढवताना फॅनीला निष्काळजी व बिनधास्त राहून चालतच नसे. पार्थेच्या तब्येतीमुळे काळजी, तर फ्लॉरेन्सच्या तिच्या अतिहुशारीमुळे. फ्लॉरेन्स पार्थेपेक्षा दिसायलाही सरस होती. अटकर बांधा, नाजूक कांती व चेस्टनट फळाप्रमाणे तांबूस तपकिरी केस असे तिने आपल्या आईचे सौंदर्य घेतले होते. फार फार देखणी होती ती. बुद्धीचे तेजही लपत नव्हते. तिच्या वागण्यातही मृदुता होती. सर्वांची लाडकी होती. सर्वांनाच ती हवीशी वाटे. पण वेन, फॅनी आपल्या दोघी मुलींवर निरातिशय प्रेम करत. सुट्टीमध्ये स्मिथ, निकालसन, बोनहॅम कार्टर अशी पुढच्या पिढीतील मुले पार्थे फ्लॉरेन्सकडे जमायची. धमाल करायची सर्वजण. सर्वांना या मुलींची व फॅनीची फार ओढ होती. फॅनीलाही हा बदल हवासा वाटे. मुलांना वेगवेगळे पदार्थ करून खाऊ घालण्यात तिला खूप आनंद असे. ती जेव्हा पत्रे लिही तेव्हा त्या त्या घरातील मुलांना आठवणीने पापा असा उल्लेख करी. इतके तिला मुलांविषयी प्रेम होते. जिव्हाळा होता. या काळात फ्लॉरेन्स बगीचात खेळणे, पक्षी, मांजरे यांच्या मागे धावणे, घोड्यावर बसून रपेट मारणे अशा उद्योगात रमत असे. एका सुट्टीमध्ये मुले बोनहॅम कार्टर या मावशीच्या घरी
विंचेस्टरजवळ फोर्ट ओक येथे जमली होती. आपल्या खेळात या मुलांनी बागेत झाडांच्या फांद्यांपासून पानांपासून एक मोठे घर बनवले होते. या घरात सहज शिरता येईल एवढे प्रवेशद्वार केले होते. आता सर्वांना खेळता येईल एवढी जागा होती. उंचीही तेवढी होती. या सर्वांचे वर्णन फ्लॉरेन्सने पत्रातून आपल्या आईवडिलांना कळवले होते. नुसते एवढेच वर्णन नव्हते त्यात, तर कोणत्या झाडांच्या फांद्या त्यासाठी वापरल्या तेही तिने लिहिले होते. एवढे लिहूनही ती थांबली नाही. खेळत असताना त्या मुलांना एक पक्ष्याचे मेलेले पिल्लू दिसले, तर त्याच्यासाठी खड्डा करून त्याला त्यांनी पुरले व त्यावर फ्लॉरेन्सने कविता लिहिली होती. कविता अशी: हे टिटवी पक्षा, तू का आम्हाला सोडून गेलास? तुझ्या डोक्यावर कोणी रे मुकुट ठेवला? पण तू तर आता मृत्यूशय्येवर आहेस, हे माझ्या टिटवी पक्षा. असे वर्णन तिने पत्रातून केले होते. यावेळी फ्लॉरेन्स अवघी 7 वर्षांची होती. नाताळचा सण सर्व नातेवाईक निकोल्सन कुटुंबाच्या वेव्हरले येथील घरी मोठ्या थाटामाटात साजरा करीत असे. मुले यावेळी खूप मजेत दिवस घालवीत. बॉल डान्स, मेजवान्या, नाटक, गाठीभेटी, शुभेच्छा यात सर्वजण मशगूल असत. पण फ्लॉरेन्स अशा प्रकारे करमणुकीत रस घेणारी नव्हती. तिला हे सर्व कंटाळवाणे वाटे. असा वेळ घालवणे तिच्या दृष्टीनं तो वेळ वाया घालवण्यासारखे होते. ती अशावेळी उद्विग्न होत असे, चिडचिडी होत असे, हट्टीपणा करत असे. पॅनी तिला अशावेळी खोडसाळ म्हणे. अर्थात फ्लॉरेन्स खोडसाळ होतीच, पण तिचे विचार वेगळे होते, लहानपणापासूनच. तिला या काळात काय होते ते कळत नसे, कारण तिचे ते वय नव्हते. पण ती रमत नसे एवढे मात्र खरे. पुढील कथेत नक्की काय घडतं हे आपण बघणारच आहोत, पण त्याआधी माझ्या अस्मी टॉक्स या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि अशा नवनवीन प्रेरणादायी चरित्रकथा मी तुम्हा सर्वांसाठी नक्की घेऊन येईल. त्यामुळे तयार राहा. धन्यवाद.